स्वामी समर्थ ताईंनो, मी सविता स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ मिक्स 3 दिवसाचा येत आहे। राजमाता अहिल्यादेवी यांची जयंती असे आम्ही गल्लीतल्या गल्लीत खूप छान साजरी केली। तेवढेच काही क्षण सगळे एकत्र येतात। बाकीच्या सगळ्या सणावेळी पण सगळे एकत्र असतात। गौरी गणपती सण असो किंवा आपली शिवजयंती असू दे, गणेश जयंती असू दे, आपली अहिल्यादेवी होळकर जयंती असू दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू दे, या क्षणी सगळे एकत्र येऊन खूप छान असं तेवढंच एकत्र मेळावा करून आपला सण साजरा करतात। त्यानंतर बघा इथं मी 1-2 महिन्यासाठी शेंगदाणे आणलेले होते। एक 4-5 दिवस झाले आणून शेंगदाणे, पण मी भाजलेच नाही अजून। मग ते थोडा हवामान आता बदल होत आहे ना, पावसाळा चालू होणार आहे, थोडं गार थंड हवा सुटत आहे, त्यामुळे शेंगदाणे कसं त्याला बुरी आल्यागत होताना मी पडदिशी सगळे असं भाजून ठेवले। आता ही थंड एकदम झाल्यावर मगच डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। लगे हात कुकर लावून घेत आहे। आता जास्त काही मेनू नसणार आहे, फक्त आपलं भात आणि हे असणार आहे आणि धपाटे। तर इथे बघा मी धपाट्यासाठी 3 प्रकारचे पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं, गव्हाचं आणि आपलं बेसनचं पीठ प्रमाणात घेतलेलं आहे। 1 वाटी ज्वारी, 1 वाटी बेसनचं आणि 1 वाटी गव्हाचं। त्यानंतर ह्याच्यावर मी ना आपलं ओवा सुरगवून टाकलेला आहे। त्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे आणि ते मी ना लसूण, मिरची, कोथिंबीर, जिरे असं बारीक करून घेतलं होतं मिक्सरला। ते सगळं असं मिक्स करून घेतलं आहे वाळल्या पिठात आणि छान असं पीठ मर्दून घेतलेलं आहे। छान असं पातळ मळायचं पीठ, जास्त घट्ट नाही मळायचं, होईल तितकं पातळ, म्हणजे आपल्याला जसं जजमेंटनुसार पातळ मळून घ्यायचं। त्यानंतर बघा इथं पीठ थोडा वेळ असं भिजत घालायचं, भिजत ठेवायचं, एक अर्धा तास तरी पीठ आहेचं ठेवायचं, लगे नाही करायला घ्यायचं, भिजत ठेवायचं। आणि त्यानंतर बघा इथं मी अर्ध्या तासानंतर माझं पीठ भिजलेलं आहे आणि इथे मी धपाटे आता थापणार नाही आहे, इथे मी धपाटे आपलं लाटणार आहे, हाताने थापणार नाही आहे। त्यासाठी तर मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे भिजवून, एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे चौकोन असं कापून, तुम्ही तेलाची पिशवीचा कागदसुद्धा वापरू शकता, 1 किलोच पॅकेट मिळते त्याचा। इथं बघा मी त्या कागदाला पूर्णपणे तेल लावून घेतलेला आहे, परत तो गोळा मी तो रुमालावर ठेवून वरून असं लाटून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती छान होतं, मला वाटतं 1 सेकंदात लाटलेलं आहे, पट्ट दिवशी होतं। त्यानंतर मी असं तव्यात टाकून मग त्याच्यावर होला असं उठवलेलं आहे, रुमालावर थोडं पाणी शिंपडून। ह्या प्रकारे धपाटे तुम्ही नक्की करून पहा। तुमची ह्या प्रकारे धपाट्याची रेसिपी तुमची कोणत्या प्रकारची असते ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही कशा प्रकारे धपाटे करता। आणि ह्यात तुम्ही बाकीच्या डाळींचं पण पीठ वापरू शकता, मुगाच्या डाळीचं असू दे, आपली तुरीच्या डाळीचं असू दे, पण जास्तीत जास्त प्रमाणात आपण सगळ्या डाळी व्यवस्थित घेतलं की प्रमाण व्यवस्थित होतं। ह्यामध्ये तुम्ही भोपळासुद्धा किसून घालू शकता, आपल्या बटाटे आपण घालू शकतो किसून, किंवा आपल्या ज्या काही पालेभाज्या असतील, मेथी, पालक, हे सुद्धा घालू शकतो। फक्त त्याला नावं वेगवेगळे आहेत, थालीपीठ आणि हे तेन, पण रेसिपी सेम आहे। धपाट्याला पण बघा तुम्ही नाव धपाटा आहे, पण ह्यामध्ये जर तुम्ही त्या भाज्या घातल्या, पीठ हेच सगळं हेच, यात जर भाज्या घातल्या तर याला काय म्हणतात, थालीपीठ आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान उमटलं आहे। एवढंच की त्यामध्ये आपण तव्यामध्ये ज्यावेळी धपाटा टाकतो, नंतर रुमालावर थोडं पाणी शिंपडायचं आणि बोट उमटवायची, जेणेकरून तो धपाटा ते तव्याला चिटकवतो। वरून थोडं तेल टाकलं आणि अशा प्रकारे मी सगळे धपाटे करून घेतले, जवळजवळ 13 ते 14 धपाटे मी करून घेतले 10 ते 15 मिनटात। नाही थापायचं टेन्शन नाही, ही मी स्ट्रिक्ट पहिल्यापासून वापरते, तुम्हीही करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा प्रकारे तुमचे धपाटे झाले। आणि जास्त जाड पण होत नाही आणि जास्त पातळ पण होत नाही, म्हणजे आपल्याला मीडियम पाहिजे तसं आपण पातळ करू शकतो। ते हाताने थापलेले धपाटे जरा जाडसर असतात खूप, ते जास्त हे नाही वाटत, म्हणजे खायला चवीला छान असतात पण जाड वाटतात। हे धपाटे कसं आपण चपाती असं लाटल्यासारखं असतात। आणि हो, गुढीपाडव्यापासून आपले सगळे महाराष्ट्रीयन सण चालू झाले। आता येणार आहे ती वटपौर्णिमा, वटपौर्णिमेनंतर आपले येणार आहे ते गौरी गणपती, दसरा आणि दिवाळी। हे आपल्या पण घरी गौरी गणपती असतात, मोठ्या गौरी असतात। ते सण जर तुम्हाला सगळे माझ्या चॅनलवर बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करून सांगा की आजची धपाट्याची रेसिपी कशी झाली, किंवा ही ट्रिक तुम्हाला माहीत होती का, किंवा तुम्ही कधी केली आहे का, किंवा तुम्ही थापूनच करता का लाटून करता, ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। 2-3 दिवसाचा व्हिडिओ मिक्स येत आहे ताईंनो, हा आजचा व्हिडिओ आहे धपाट्याचा रेसिपीचा। हे बघा धपाटे मी पटपट असे करून घेतले सगळे, लई म्हणजे 10-12 मिनटात माझे हे जवळजवळ 13 ते 14 धपाटे मी केले, म्हणजे एवढ्या फास्ट होतात लाटून धपाटे।
आणि आजचा मेनू होता धपाट्याचा, म्हणजे मुगाची उसळ, दही, धपाटे, शेंगदाण्याची चटणी पण मी घरीच केलती. हा मेनू होता आज. सकाळी नाश्त्याचा पण हा मेनू होता. दुपारी जेवणाचा मेनू वेगळा होता. दुपारच्या जेवणासाठी भेंडी, चपाती, आपलं डाळीची आमटी, भात हे होता. हे सकाळची कामे असतात माझे. दारातील सगळं कचरा काढणे, झाडू आपलं पाणी मारणे, कट्टा धुणे, ही बाहेरची कामं मी सगळी सकाळची असतात. ही मी सकाळी लवकर करून घेते, म्हणजे जेणेकरून परत मग सगळं आवरूनच मी बाहेर येते. इथे बघा मी भेंडीमध्ये लिंबू पिळला आहे. लिंबू यासाठी पिळला आहे की जो भेंडीचा गिळगिळाटपणा असतो ना तो जातो निघून, भेंडी असं सुटसुटीत होते. लिंबू जर नसेल तुम्ही चिंच टाकू शकता, चिंच नसेल तर आमसूल टाकू शकता. नवशिकाऊ ताईंसाठी आहे हे. भेंडीचा जो गिळगिळाट होतो भेंडी करताना त्याच्यासाठी आहे. भेंडी ज्यावेळी तुम्ही धुता त्यावेळी लगेच चिरायला घ्यायची नाही. स्वच्छ एखाद्या सुकवून किंवा वाळल्या कापडाने तुम्ही स्वच्छ पुसून मग चिरायला घ्यायची. ज्यावेळी तुम्ही भेंडी करता त्यावेळी जर ते गिळगिळीत भेंडी जर झाली तर त्यात तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा आमसूल टाकू शकता किंवा चिंच टाकू शकता. आज मंगळवार होता त्यामुळे आमच्या आठवडे बाजार होता, त्यामुळे मी भाज्या आणायला गेलते. चला, जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा. तुम्ही कशा प्रकारे भेंडीची भाजी करता किंवा कशा प्रकारे तुम्ही धपाटे करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.